नमस्कार मित्रांनो. पाठ क्रमांक 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास भाग 2 मध्ये आपण ललित, पोवाडा, कीर्तन, तमाशा व मराठी रंगभूमी तसेच काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केला. आज आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास भाग 3 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टी व मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे व वस्तुनिष्ठ प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास भाग 3 मधील पहिला मुद्दा आहे भारतीय चित्रपटसृष्टी. पहिला मुद्दा आहे चित्रपट. चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले. चित्रपटांचे प्रकार: व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट आणि कथाचित्ती इत्यादी. भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ. प. करंदीकर, एस. एन. पाटणकर, व्ही. पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. त्यापाठोपाठ मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली. पुढे भारतात पहिला सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिश्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मूकपट, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. त्याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले. पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुबोधपट व वृत्तपट दाखवले जात असत. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली. या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाज प्रबोधनासाठी होई. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे बोलपट तयार केले. 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट गाजला. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. दिनकर द. पाटील
यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा होय. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती. मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले, त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन, झाशी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होत. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, आर.के. स्टुडिओज, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. पुढील मुद्दा आहे मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. यामधील पहिला मुद्दा आहे नाटक. एक नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. 2. संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. पुढचा मुद्दा आहे चित्रपट. 1. चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. 2. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 1. चित्रपट हे कोणाचा संगम असलेले माध्यम आहे? उत्तर आहे चित्रपट हे कलात्मक व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. प्रश्न क्रमांक 2. चलचित्रणाचा शोध लागल्यावर कोणत्या कलेचा जन्म झाला? उत्तर आहे चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 3. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान कोणाकडे जातो? उत्तर आहे भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. प्रश्न क्रमांक 4. काय म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे? उत्तर आहे भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय चित्रपटांच्या विकासात कोणाकोणाचे योगदान आहे? उत्तर आहे भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम बाटवडेकर उर्फ
सावेदादा यांचे योगदान आहे. प्रश्न क्रमांक 6. परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन कोणी कथापट तयार केला? उत्तर आहे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन कथापट तयार केला. प्रश्न क्रमांक 7. परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन कोणता कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला? उत्तर आहे परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. प्रश्न क्रमांक 8. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी कोणता चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला? उत्तर आहे 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. प्रश्न क्रमांक 9. दादासाहेब फाळके यांनी कोणते अनुबोधपट तयार केले? उत्तर आहे मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान, हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. प्रश्न क्रमांक 10. भारतात पहिला सिने कॅमेरा कोणी तयार केला? उत्तर आहे आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने कॅमेरा तयार केला. प्रश्न क्रमांक 11. बाबूराव पेंटर तथा मिश्री यांनी 1918 मध्ये कोणता चित्रपट काढला? उत्तर आहे बाबूराव पेंटर तथा मिश्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 12. कोणी सिंहगड हा पहिला ऐतिहासिक चित्रपट काढला? उत्तर आहे बाबूराव पेंटर यांनी सिंहगड हा पहिला ऐतिहासिक चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 13. बाबूराव पेंटर यांनी कोणकोणते ऐतिहासिक चित्रपट काढले? उत्तर आहे सिंहगड, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट काढले. प्रश्न क्रमांक 14. बाबूराव पेंटर यांनी कोणता पहिला वास्तववादी चित्रपट काढला? उत्तर आहे बाबूराव पेंटर यांनी सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 15. 1925 मध्ये कोणी बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढला? उत्तर आहे 1925 मध्ये भालजी पेंढारकर यांनी बाजीराव मस्तानी चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 16. कोण मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या आहेत? उत्तर आहे कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या आहेत. प्रश्न क्रमांक 17. कमलाबाई मंगरुळकर यांनी कोणते बोलपट तयार केले? उत्तर आहे सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे बोलपट तयार केले. प्रश्न क्रमांक 18. 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला कोणता चित्रपट गाजला? उत्तर आहे 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट गाजला. प्रश्न क्रमांक 19. कोणी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला? उत्तर आहे आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 20. विश्राम बेडेकर यांनी कोणाच्या जीवनावर चित्रपट काढला? उत्तर आहे विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर
चित्रपट काढला? प्रश्न क्रमांक 21. दिनकर द पाटील यांनी कोणता चित्रपट काढला? उत्तर आहे दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. प्रश्न क्रमांक 22. कोणाचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा आहे? उत्तर आहे प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 23. हिंदी भाषेमध्ये इतिहासाचा आधार घेऊन कोणते चित्रपट बनवले गेले? उत्तर आहे सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल ए आझम इत्यादी चित्रपट बनवले गेले. प्रश्न क्रमांक 24. हिंदी भाषेतील कोणता चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता? उत्तर आहे डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. प्रश्न क्रमांक 25. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित कोणते चित्रपट महत्त्वाचे होते? उत्तर आहे आंदोलन, झाशी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होते. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली? उत्तर आहे बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, RK स्टुडिओ, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली.